कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, फायनली तुझी आंघोळ झाली। किती वेळ लावतोस रे तू आंघोळीला? आंघोळीचं करता येतं ना। तुझ्या बाबासारखं चाळीशी। मी काय आळशीपणा केला का? अरे बाबा, मा किती लोक होते? मग मा किती होते ना आपल्याला व्यायामाला? हो मग झालं ना आपण अशी। हो बर बर बर, बाज झालं। तुझी शाळेची तयारी झाली का सगळी? हो बाबा। बर बाबा, आज आम्ही निसर्गाच्या अभ्यासासाठी बाहेर जाणार आहोत। तुम्ही बाहेर जाणार आहे ना, आम्हाला माहिती पण नाही। अरे बाबा, टीचरने मला सांगितले ना। हो, सांगितलंय मला टीचरने। अर्जुन, अरे इथे जवळच एक गाव आहे, तिथे रेशीम किड्यापासून रेशीम कसं बनवलं जाईल ना हे दाखवण्यासाठी या सगळ्या पोरांना घेऊन चालले। तिथला एक प्रगतशील शेतकरी आहे, त्यांनी एक संकल्प मांडलाय, तो बघायला घेऊन चाललेत सगळ्यांना। नक्की ते काय असतं ग? हे असंच तुमच्यामध्ये कुतूहल जागं व्हावं ना म्हणून तुम्हाला घेऊन चालले। अरे एक रेशीम नावाचा किडा असतो, त्या किड्यापासून रेशीम धागा बनवतात, जो आपण वापरतो। तो धागा कसा बनवतात ना हे दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेत तिकडे। काय? लवकर बघायचंय, मग लवकर आवर, लवकर। बर बर, बॅग भरली का तुझी? हो जाय बाबा। त्या बाबतीत पण दोघं आळशी। मी भरतोय बॅग तुझी बाळा। हा की बाबा, मी आज बाहेर जाणार आहे। मग काय स्पेशल मिळेल का खायला? स्पेशल म्हणजे? आलूवडी आणि फेलनी आणि मेथीची भाजी मिळेल का मला? असं मिळेल का म्हणून काय विचारतोयस? तू सांग की तुला काय पाहिजे, सगळं मिळेल तुला। नाही, पण कामातून वेळ मिळेल का नाही हे तर विचारलं पाहिजे, आहे का नाही अमोल? नाही, मला माहितीये की मला नक्की देईल। नक्की देणार तुला, आणि तुला एकट्याला नाही, तुझ्या सगळ्या मित्रांना देणार। बोल, कोण कोण किती जण आहेत? खरंच मा? अरे मग खरंच, तुझ्या सगळ्या फ्रेंड साठी मी डब्बा देईन। थँक्यू मा, तू जगातली सगळ्यात बेस्ट 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 आहे। बापरे बरं, तुमचं चालू द्या, मी आहे खाली आवडते। ए बर, बॅग भरून झाली, अजून काय टाकायचं काय यामध्ये? बाबा, एक बुक राहिली। कुठे आहे ती? थांब, आणतो मी। विनायकराव, माणूस एकदा वासनेच्या आहारी गेला ना की त्याला नाव, नाती, ठिकाण काय सुद्धा कळत नाही बघा। अहो बापू, काय झालं? काय नाही हो, पेपरातली बातमी वाचत होतो बलात्काराची। खरंच विनायकराव, सामान्य माणूस याच्यावर काहीच करू शकत नाही, हीच खरं आहे ना? हा बापू, पण ही जी काही घडते ना ती लई वाईट आहे बघा। अहो, घरातल्या स्त्रीला आपण लक्ष्मी म्हणतो, विद्येला सरस्वती मानतो, आणि आपल्या देशातली स्त्री जर का सुरक्षित नसेल ना तर भारत मातेला माता तरी कसं म्हणायचं बापू? मला तर अशा लोकांबद्दल लय राग आहे बापू। इथल्या स्त्रीनं सक्षम होणं लय गरजेचं आहे। कुठली स्त्री सक्षम नाही असं वाटतं तुला दित्या? निधी अगं, सक्षम नाही अशातला भाग नाही, पण वेळेप्रसंगी प्रत्येक स्त्रीनं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे। हो दिप्या, मला तुझं म्हणणं कळतंय बाळ। मी आता आतमध्ये तुमची चर्चा ऐकली, पण हा वाटतो तितका सोपा विषय नाहीये दिप्या। म्हणजे बापू, कायदा कोणालाच हातात नाही घेता येतो। मग तिथे करायचं काय आपण? हे सगळं चालू असताना आपण फक्त बघत राहायचं का? नाही, अजिबात नाही, असं होऊ नये यासाठी प्रयत्न करायचेच की। महाराजांनी केलं तसं महिलेवर हात टाकणाऱ्या पाटलाचा चौरंग केला होता आपल्या महाराजांनी। आता ते शक्य जरी नसलं तरी भर चौकात अशा नराधमांना फाशी दिली पाहिजे। खरंय, आणि अशात तर आपल्या देशाने महिलांच्या बाबतीत खूपच वाईट काळ बघितलाय रे। पण आप्या, मला असं वाटतंय महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी केलं पाहिजे ग। हो बापू, मी नक्कीच याकडे लक्ष घालेन। अरे वा, हो माझं आवरलं, तुझं आवरलं का? हो मा, डब्बा केला? हो बाळा, डबा होतच आलाय, मी आलेच। आपे, माझं आवरलंय सगळं आणि अमोलचं पण आवरलंय। माझ्याकडे थोडा वेळ आहे, मग किचन मध्ये काय मदत लागते का? अरे नाही, ठीक आहे, होतच आलेच। बापू, आजोबा कसं दिसतोय मी? एक नंबर। आणि बाकी मी कसं दिसतोय? मामा, तू पण एक नंबर। बांधल्याचा मामा आहे मग। अपर्णा, ताई तुम्ही? हो अगं, इतक्या वर्षाची सवय आहे ना, त्यामुळे स्वयंपाकघर सोडवतच नाही मला। हाव नाही, पण मी आज जेवण बनवत होते,
तुमची मदत लागली तर कळवते तुम्हाला. तुम्ही आराम केलात तरी चालेल. अपर्णा, मी चुकली आहे माहिती आहे मला, आणि त्यासाठी मी माफी पण मागते तुझी. पण ना अमोलसाठी काही करावंसं वाटलं ना मला तर करू देत ना प्लीज. हे बघ, बाकी दुसरं काही मी तुला न विचारता करणार नाही खरंच. म्हणजे काळीच काढून घ्यायचं आणि तरी माझे श्वास चालले पाहिजे असं वाटतं तर. रुपाली ताई, तुम्ही अमोलसाठी काही करू नये असं मला कधीच नाही वाटलं. पण तुम्ही अशाच ज्या प्रकारे वागलात ना, मी कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर. माझं एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, बाकी सगळं कबूल आहे मला, पण ह्या सगळ्यात अमोलला काय व्हावं असं कधीच वाटलं नव्हतं ग मला. रुपाली ताई, खरं सांगू का, मला खरंच तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. पण मी काय करू, माझं मन तसं नाही करू देते आता मला. अपर्णा, माझ्या पोटी मूल नाहीये म्हणून फक्त मी अमोलला आपलं मानले असं नाहीये ग. नातं हे दोन्ही बाजूने असतं. अमोल मला मोठी बा म्हणतो, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे ग. मला माहिती आहे ताई. अहो, माझा अमोल कधीच कोणाचा तिरस्कार नाही करणार. मी तशी त्याला शिकवणच दिली. म्हणजे मला तुमच्या आणि अमोलच्या नात्याच्या मध्ये नाही यायचं, पण मी आता कुठल्याच बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. मला एक संधी दे ना अपर्णा. मी तुला दाखवून देईन की तुला जेवढी मी वाईट वाटते ना तेवढी खरंच मी वाईट नाही ग. ताई, संधी दिली नव्हती का? रुपाली ताई, मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीसारखं वागवलं आणि मला खरंच एकेकाळी ना तुमची गरज होती. आता मला कळतच नाहीये की मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवू, मी तुमच्याशी कसं वागू. अपर्णा, अगं इतक्या वर्ष जे शब्द ऐकायला माझे कान आसुसले होते ना, ते शब्द त्या दिवशी मी अमोलच्या तोंडून ऐकले आणि तेव्हाच ठरवलं, आता इथून पुढे आपण जे काही करू ना ते फक्त अमोलसाठी. रुपाली ताई, तुम्हाला एक सांगू का, हे बोला काय तोंडे. मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये लवकरात लवकर निघून या. एक मिनिट, काय झालंय? शांत व्हा तुम्ही. पुण्यामध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झालाय. काय? हो मॅडम, ही फारच संवेदनशील गोष्ट आहे. ही बातमी सगळीकडे पसरण्या अगोदर आपल्याला ही परिस्थिती आटोक्यात आणावी लागेल, नाहीतर फारच अवघड होईल. काय तुमच्या किती भयंकर आहे. मी 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 निघते लगेच. येस मॅडम, प्लीज. अपर्णा, काय झालं? रुपाली ताई, मी तुमच्याशी आल्यावर बोलते. मी निघते लगेच. बाबा, आम्ही तिकडे गेलो ना की सगळ्या गोष्टी पाहणार आहे आणि घरी येऊन नोटबुक मध्ये लिहिणार. वा 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 वा. का बरं अमोल? कारण मा म्हणते की बुक मध्ये लिहिलेल्या गोष्टी लवकर लक्षात राहतात. वा, छान. अमोल, माझं ऐकायचं बाळा, आणि लिही बर का, बुक मध्ये सगळं लिही आणि नंतर मला आणि विनायकरावांना वाचून दाखव. हो बापू. अमोल, परिसर अभ्यास म्हणजे आसपासचं सगळंच येतं बरं का. त्यामुळे निसर्गात जे काही आहे ना ते सगळं बघून ये. हो आजोबा, मला तुम्ही सांगितलं सगळं लक्षात आहे. हा, काय बरं सांग. शेती ही आपल्या आईसारखी असते हे तुम्हीच मला सांगितलं होतं ना. हे अमोलचं डोकं आहे, विसरत नसतं. एक वेळ तुम्ही विसराल कदम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.